नगर दक्षिण लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आणि नंतर माघार घेतलेले अहमदनगर शहरातील एमआयएमचे परवेज अशरफी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। तर याबाबत आता त्यांच्याकडूनच फोनद्वारे अधिक जाणून घेऊयात। नमस्कार सर। नमस्ते। तुम्हाला व्हॉट्सअप कॉलवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती मिळतीये, तर धमकी देणारी व्यक्ती कोण होती आणि का धमकी दिली असावी असं तुम्हाला वाटतंय, काय सांगाल? मॅडम, तो जो कॉल होता तो अनोळखा कॉल होता, ते काय माझे फोन लिस्ट मधला नव्हता। सहज तो व्हॉट्सअप कॉल असल्यामुळं मी तो उचलल्यानंतर त्यांनी डायरेक्ट मला या गोष्टी सांगितले की तू और तेरे साथ वाले दिन गिनना चालू कर। मी त्याला हॅलो 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 करत त्यांनी तो बंद केला, परंतु तो कोणाचा कॉल होता काय होता माहित नाही। त्याचा डीपी जो आहे डीपी फेक असावा असं मला वाटत होतं, पण तो कॉल इंटरनॅशनल असल्याचं मला पोलिसांनी सांगितलं आहे ते, आणि त्याच अनुषंगाने कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये मी गुन्हा दाखल केला आहे। पण ही धमकी का दिली असावी असं तुम्हाला वाटतंय? मॅडम, आपल्याला माहित आहे की अहमदनगर म्हणजे पूर्ण भारतामध्ये लोकसभा निवडणूक चालू आहे। अहमदनगर दक्षिण लोकसभामधून मी एमआयएम तर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि काल शेवटच्या दिवशी मी तो अचानक काढून घेतल्यामुळं कदाचित असावी असं मला वाटतंय। धन्यवाद सर तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल। हो, थँक्यू।